लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी करताना OTP कोणत्या मोबाईलवर येईल याचा गोंधळ होतोय का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुरू झाली आहे। ई-केवायसी करताना 2 OTP लागतात। पहिला OTP लाडक्या बहिणींचा म्हणजे लाभार्थ्यांचा आणि दुसरा OTP पती किंवा त्यांच्या वडिलांचा। आता मोठा प्रश्न येतो की आधार कार्डला नेमका कोणता मोबाईल नंबर लिंक आहे। हा नंबर माहित नसेल तर OTP कुठे गेला हेच कळत नाही आणि केवायसी अडते। तर आज मी तुम्हाला या 2 सोप्या पद्धती सांगणार आहे की मोबाईलवरून तुम्ही सहज तपासू शकता की आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर टेक्नो शेतकरी या YouTube चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून पुढील माहिती सर्वप्रथम तुम्हाला मिळत राहील। चला तर मग सुरू करूया। आता पहिली पद्धत काय आहे हे तुम्ही नीट समजून घ्या। तुमच्या मोबाईलमध्ये Google ओपन करा, त्यामध्ये तुम्हाला SSUP आधार असं सर्च मारायचं आहे। त्यानंतर पहिलीच वेबसाईट उघडा, myadhar.udai.gov.in। तिथे चेक आधार व्हॅलिडिटी वरती क्लिक करा। त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली कॅप्चा भरून घ्यायचा आहे। कॅप्चा अगदी बरोबर भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा एज, बँड आणि जेंडर आणि स्टेट दिसेल आणि त्यानंतर खाली तुमच्या मोबाईल नंबरचे 3 आकडे दिसतील। आता या 3 आकड्यावरून तुम्ही तुमचा मोबाईल नंबरचा अंदाज लावू शकता की तुमचा मोबाईल नंबर कोणता आहे। तरी या पद्धतीने तुम्हाला जर तुमचा मोबाईल नंबर कळाला नसेल तरी तुम्ही दुसरी पद्धत वापरून तुमचा मोबाईल नंबर बघू शकता। आता ही दुसरी पद्धत काय आहे, यासाठी तुम्हाला Google वरती सर्च करायचं आहे NPCI ही वेबसाईट ओपन करा। आता वेबसाईट वर जा आणि तुम्हाला खाली इथे तुम्हाला आधार मॅप स्टेटस हा पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि चेक बटनावरती क्लिक करायचं आहे। तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबरचे शेवटचे 4 अंक दिसतील, यावरून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर कोणता आहे हे सहज ओळखू शकता। आता जर तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल तर तुम्हाला आधार डज नॉट हॅव एनी मोबाईल नंबर असा मेसेज दाखवेल। आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल तर तुम्ही जवळच्या आधार सेंटरला जाऊन तुमचा मोबाईल नंबर लिंक करू शकता। तर लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी करण्याआधी मोबाईल नंबर नक्की तपासा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ इतर बहिणींना नक्की शेअर करा। आणि अजूनही तुम्ही टेक्नो शेतकरी या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बेल नोटिफिकेशनला ऑन करा, जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतात। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।